नमस्कार, जय श्रीराम। सर्वप्रथम सर्व जनतेस स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 79 वर्ष आज भारताला स्वतंत्र होऊन झाले। 80व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत, परंतु तरी देखील 80 वर्ष पूर्ण होऊन देखील आज स्वतंत्र दिनाच्या दिवशी एका तरुणाला स्वतःच्या हक्काच्या पैशासाठी 12 महिने काम करून त्याने नगर परिषदेची सेवा केली, जनतेची सेवा केली। त्या हक्काच्या पैशासाठी आज स्वतंत्र दिनी उपोषणाला बसायची दुर्दैवी वेळ या गंगापूर शहरात येते। अहो सीओ साहेब, जागे व्हा। आपल्याला 2 लाख रुपये पगार आहे आणि वरचे काय घेतात ते वेगळेच आहे। निदान एका गोरगरीब कर्मचाऱ्याचे पैसे द्यायची आपली लायकी नाही। प्रशासन काळातले तो पैसे मागतोय, त्याच्या हक्काचे पैसे मागतोय, तो काय तुम्हाला तुमच्या घरचे पैसे मागत नाहीये किंवा तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही कुठून तरी चोरी करून द्या। त्याच्या हक्काचा पैसा जो नगर परिषदेला मिळालेला असतो शासनाकडून तो तुम्हाला द्यायचा आहे। आणि स्वतंत्र दिनी तुम्ही त्याला पैसे देऊ शकत नाही, त्याचं कुटुंब तुम्ही इथं बसून ठेवतात। अरे लाजीरवाणी गोष्ट आहे। आम्ही दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी तुम्हाला सांगत नाही। वारंवार तुम्ही सांगता कागद आणा, पेपरवर तर अरे कागद काळे करून करून थकलाय माणूस आज। तुम्ही साधे त्याचे पैसे देऊ शकत नाही। लाज वाटली पाहिजे तुम्हाला। त्या पदावरती बसण्याचे अधिकार राहिले नाही तुम्हाला सीओ साहेब। माननीय कलेक्टर साहेबांना देखील माझं आव्हान आहे की स्वातंत्र्य दिनी जर एखादा व्यक्ती उपोषणाला बसत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय? मग कोणता स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आणि कोणते आनंदाचे दिवस साजरे करायचे? तुमच्या दारापुढे एक व्यक्ती बसलाय उपोषणाला, त्याची लाज वाटत नाही जराशी? आम्ही या विषयाला घेऊन आंदोलन करणार। या मुलासोबत आम्ही आहोत आणि याला जी मदत लागेल, विकासला जी मदत लागेल ती भारतीय जनता पार्टीची टीम याच्या सोबत उभं राहून करणार आहे। धन्यवाद। जय श्रीराम।